थेट जाऊया, राऊत बोलतायत. मला असं वाटतं की पोलिसांनी त्या संदर्भात तपास करून एका व्यक्तीला अटक केलेली आहे. हे असे माथे फिरू समाजामध्ये असतात. ते कोणताही राग कुठेही काढतात. मग कधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतात, कधी महात्मा फुले असतात, कधी मासाहेब मीनाताई ठाकरे असतात. याचं राजकीय भांडवल न करता अशा माथे फिरूंवरती उपचार करणं गरजेचं आहे. एकनाथ शिंदेंच्यावर हायकोर्टानं नाराजी व्यक्त केली आहे. इमारती पाडण्याच्या मनपाच्या नोटिसा कुठल्या अधिकाऱ्यांनी थांबवल्या असं हायकोर्टानं विचारलेलं आहे. बघा, हायकोर्टानं विचारलं वगैरे त्याच्यावरती तर मी काय पडत नाही. याच्यावरती जर एकनाथ शिंदे यांनी काही बेकायदेशीर कामं केली असतील, मुळातच ते स्वतःच बेकायदेशीर आहे. सध्याच्या सरकारमधलं त्यांचं अस्तित्व, त्यांचं मुख्यमंत्रीपद, त्यांचं उपमुख्यमंत्रीपद, त्यांचा पक्ष, त्यांचा चिन्ह हे त्यांच्याकडे बेकायदेशीरच आहे. अशी बेकायदेशीर व्यक्ती कोणतं कायदेशीर काम करेल याची अपेक्षा महाराष्ट्रानं ठेवू नये. याला जबाबदार नरेंद्र मोदी, अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस आहे. अशा बेकायदेशीर व्यक्तीला मांडीवर घेऊन बसले आहेत. मिस्टर अमित शहा, देवेंद्र फडणवीस त्यांनी कारवाई केली पाहिजे अशा बेकायदेशीर कृत्याबद्दल. कोर्टाला का सांगावं लागतं? आणि 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 कोर्टाचं ऐकतं आहे का सरकार? हे कोर्ट त्यांच्या खिशात आहे. कोर्टानं आदेश द्यावेत त्यांना कारवाईचे, या अशा बेकायदेशीर आदेश देणाऱ्या नगरविकास मंत्र्यांवर. नगरविकास खातं हे पैसे खाण्याचं सगळ्यात मोठं पुरण झालेलं आहे. मिस्टर शिंदे यांना जी आर्थिक सूज आलेली आहे ती नगरविकास खात्यामुळे आलेली आहे. हे काय हायकोर्टाला माहीत नाही? हे काय देवेंद्रजी फडणवीस यांना माहीत नाही? करावी ना कारवाई. हिंमत असेल तर कारवाई करा, नुसती निरीक्षणं नोंदवू नका. 2 दिवसापूर्वी म्हणजे परवा भाजपचा विजयी निर्धार मेळावा झाला. त्यात देवेंद्र फडणवीसांनी खास करून ठाकरेंच्या शिवसेनेवर टीका केली. त्यांचं असं म्हणणं आहे की भाजपचाच महापौर इथे बसणार. आम्ही 2 आकड्यांनी मागे पडलो होतो, मात्र आकडे कमी झाल्यानंतर कसं आम्हाला जिंकायचं माहिती आहे. बघा, देवेंद्र फडणवीस किंवा त्यांचे मुंबईचे अध्यक्ष बरंच काही बोलत होते. मुंबईचे अध्यक्ष त्यांचे असंही बोलले की शिवसेनेला इथे महापौरपदी एखादा खान बसवायचा आहे. बरोबर आहे, खान बसवायचा आहे. अब्दुल कलाम यांना राष्ट्रपती कोणी केलं? आरिफ मोहम्मद खान यांना बिहारचं राज्यपाल कोणी केलं? कोणी केलं? अशी अनेक उदाहरणे मला देता येतील. आम्ही या देशाच्या राजकीय आणि सामाजिक जडणघडणीमध्ये, स्वातंत्र्य लढ्यामध्ये भारतीय जनता पक्ष नव्हता किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नव्हता, पण मोठ्या प्रमाणामध्ये या देशामध्ये मुस्लिम समाज देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये, सामाजिक चळवळीमध्ये होता. त्यांनी जरा हमीद दलवाईंविषयी अभ्यास करावा. फडणवीसांनी हमीद दलवाई, युसुफ मेहर अली, अरुणा असफ अली, अशफाकुल्ला खां, सिकंदर बख्त हे भाजपचे सगळ्यात मोठे नेते होते. देवेंद्र फडणवीस यांचा अभ्यास कच्चा आहे. त्यांना इतिहास आणि सामाजिक ज्ञान अजिबात नाही. हे नरेंद्र मोदी यांनी चिटकवलेले महाराष्ट्रात मुख्यमंत्री आहेत. त्याच्यामुळे त्यांना इतिहासच माहीत नाही. आणि 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 जर त्यांना खानांचा एवढा तिटकार असेल तर देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या लोकांनी हसन मुश्रीफ यांना मंत्रिमंडळातून दूर करावं. मुंबईचा महापौर हा मराठी होईल आणि तो शिवसेनेचाच होईल. देवेंद्र फडणवीस यांना ठाकरे ब्रँडची फार चिंता आहे. ती चिंता नसून भीती आहे. देवेंद्र फडणवीस यांना ठाकरे ब्रँड नाही, हा नाही, तो नाही म्हणतात ना काहीतरी ते. बरोबर आहे. त्यांनी असं म्हटलंय की एका बेस्ट पतपेढी निवडणुकीत ठाकरे ब्रँडचा प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, शशांक राव यांनी बँड वाजवला. आता बेस्ट निवडणुकीमध्ये कसा बँड वाजला हे मी रविवारच्या माझ्या रोखठोकमध्ये लिहिलेलं आहे. BSTच्या जे डेपो आहेत, BSTचे काय
अख्खी मुंबई देवेंद्र फडणवीस यांच्या पंखाखालच्या बिल्डरांनी ताब्यात घेतलेली आहे. या मुंबईचं लोढाकरण आणि कंबोजीकरण कसं झालेलं आहे हे खरं म्हणजे मीडियाने मराठी माणसासमोर आणलं पाहिजे. मुंबईतले सर्व SRA प्रकल्प झूपासून दैसर मुलुंड बोरिवलीपर्यंत हे देवेंद्र फडणवीस यांच्याच जवळच्या बिल्डरांना कसे मिळत आहेत SRA प्रकल्प, याच्यावरती वर्षा गायकवाड यांनी चांगलं भाष्य केलेलं आहे. आता बेस्ट पतपिढीची निवडणूक, नक्कीच शशांक बघा, तिथे कधी शशांकरावचं पॅनल जिंकतं, कधी शिवसेनेचं, आलटून पालटून तिथे निवडणुका होत असतात. यावेळेला देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचा गट घुसवला. का घुसवला माहिती आहे आपल्याला? भविष्यामध्ये BST बंद पाडायची आणि BSTच्या डेपोचा जो रिडेव्हलपमेंट करायचा बिल्डरांच्या माध्यमातून, त्यांच्या लाडक्या प्रसाद लाडेसुद्धा बिल्डर आहेत, त्यावेळेला या मुंबईतल्या सर्व बेस्ट डेपोच्या डेव्हलपमेंटमध्ये आपल्या बिल्डरांना घुसवता यावं म्हणून त्यांनी कर्मचाऱ्यांच्या पतपिढीवर आणि पर्यायानं कामगारांवर नियंत्रण मिळवण्याचा हा प्रयत्न केला. आणि त्यासाठी 5-5 हजार रुपये देऊन मतं विकत घेतली. 1800 मतं अवैध, माझ्या तोंडावर आकडे आहेत, 1800 मतं अवैध ठरवण्यात आली. जर तुम्ही ते 1800 मतं कोणाला पडली पाहाल, त्यातली बहुसंख्य मतंही शिवसेनेच्या पॅनलला पडलेली. 1000 मतं अपक्षाने खाल्ली. हे अपक्षसुद्धा ह्यांच्याच पैशांवरती उभे करण्यात आले. एकच फक्त मराठी माणसाची भूमिका मांडणाऱ्या शिवसेनेच्या संघटनेचा पराभव व्हावा आणि मुंबईतले बस डेपो भविष्यामध्ये हे आमच्या घशात आमच्या बिल्डरांना गिळता यावेत, यासाठीच भारतीय जनता पक्ष आणि त्यांची बिल्डर लॉबी ही बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीमध्ये उतरली. हे देवेंद्र फडणवीस यांना पक्क माहिती आहे. त्यांनी डेपोचं वाटप केलेलं आहे. कोणता डेपो कोणी डेव्हलप करायचा, त्यांना BST बंद पाडायची आहे. आमच्या शिवसेनेच्या नादाला लागू नका. तुमची सगळी अंडी पिल्ली आमच्याकडे आहेत. मिस्टर फडणवीस, तुम्ही आम्हाला काय सांगताय? हे छोटे मोठे बिल्डर चिल्लर पिल्लर घेऊन तुम्ही राज्य करताय आणि मुंबई अमराठी बिल्डरांना विकली आहे तुम्ही, आणि म्हणून तुम्हाला हा ठाकरे ब्रँड नको आहे. कळलं? संस्थांच्या निवडणुकीमध्ये एक महत्वाचा विषय आहे. मध्यंतरी मराठा आरक्षणानंतर ज्या पद्धतीनं देवेंद्र फडणवीसांचं कॅम्पेन झालं लोकप्रियतेचं, तसंच एक कॅम्पेन आपल्याला काल महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेरील वृत्तपत्राच्या जाहिराती असतील, होर्डिंग्ज असतील, एकनाथ शिंदेंनी सगळ्या पेपर्सना, वृत्तपत्र मुखपत्र सामना वगळता सगळ्या पेपर्सना फ्रंट पेज जाहिराती दिलेल्या आहेत, होर्डिंग्ज दिलेल्या आहेत. एकूण एका प्रकारचं शीतयुद्ध दिसतंय आपल्याला फडणवीस आणि शिंदेमध्ये. ब्रँड कोणाचा, लोकप्रियता कोणाचा? हे काय ब्रँड आहे? हे ब्रँड नाहीच आहेत ना. मी मागे बोललो, ह्या ब्रँडीच्या बाटल्या आहेत छोट्या छोट्या. ह्या त्या ब्रँडीच्या बाटल्यांना नशासुद्धा नाही. बरं, ब्रँडी औषध म्हणून घ्यायचे, यांची ब्रँडी म्हणजे विष आहे महाराष्ट्रासाठी. ठाकरे हाच ब्रँड आहे. आणि तुम्ही म्हणाल जाहिराती, हा काळा पैसा, ह्याची चौकशी व्हायला पाहिजे. देवेंद्र फडणवीस यांच्या कॅम्पेनवर आधी मी आकडा दिला होता 50 ते 55 कोटी रुपये खर्च झाले, पण आता जे नवीन आकडे आलेले आहे त्याच्यामध्ये 150 ते 1.25 कोटी रुपये खर्च झाले ही जाहिरातबाजी आणि फोटोबाजी करण्यासाठी. अमरावतीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या तसबिरीला नमस्कार करताना जे होर्डिंग लागले आहेत अमरावतीमधल्या रस्त्यावर आणि अनेक ठिकाण, त्यांना हे भान नाही कुठे लावतो आपण होर्डिंग. जिथे मुतारे आहेत, जिथे लोक रस्त्यावर मुततात, तिथे सुद्धा होर्डिंग लावले आणि लोक तिथे शिवाजी महाराजांचा फोटो आहे म्हणून आमचा जीव जळतो आहे, तिथे लोक मुततात. लोकांनी समाज माध्यमांवर टाकलं आहे की या फडणवीसांना काय वाटतं की नाही की शिवाजी महाराजांचे फोटो मुतारांवर लावलेले आहेत. रस्त्यावर, गावात अशा ठिकाणी आहे की इथे लोक शौचाला जातात, तिथे लोकांनी स्वतः ते फोटो दूर केले. ही यांची प्रसिद्धी मोठी. नाही, पण राऊत साहेब, देवा भाऊ आणि
तुम्ही ज्या मेंढ्यांच्या जाहिरातीचं कॅम्पेन करताय, म्हणजे त्यांचे नेते नरेंद्र मोदी आहेत, बाळासाहेब ठाकरे नाहीत ना. बाळासाहेब ठाकरेंचा फोटो नखा एवढा पण नाही. बाळासाहेब ठाकरेंचा, आणि बाळासाहेब ठाकरेंच्या बाजूला तुम्ही शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांचा फोटो लावता. ही कोणती नवीन पद्धत आणली तुम्ही? ही कोणती आहे? आनंद दिघे हे आमचे प्रिय सहकारी होते. ते शिवसेनेचे नेतेही नव्हते, ते उपनेते नव्हते, ते ठाण्याचे जिल्हाप्रमुख होते. तुम्ही हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या बरोबरीनं का तुम्हाला बाळासाहेब ठाकरेंचा ब्रँड ह्या लोकांना खतम करायचा आहे का? अशा पद्धतीनं बाळासाहेब ठाकरेंचा ब्रँड अशा प्रकारे खतम होणार नाही. हा एक राष्ट्रीय कट आहे की बाळासाहेबांच्या बरोबरीनं तुम्ही अजून एक फोटो लावा. मिस्टर मिंदेला हे कळत नाही की बाळासाहेब ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे. मिस्टर जे आमचे आनंद दिघे आहेत हे जिल्हाप्रमुख, शेवटपर्यंत जिल्हाप्रमुख होते. तुम्ही जिल्हाप्रमुखांना शिवसेना प्रमुखांच्या बरोबरीनं बसवून काय दाखवताय नरेंद्र मोदी आणि अमित शहाना, की अमित शहाचाच हा आदेश आहे की बाळासाहेबांचं महत्त्व अजून कमी करा. बाळासाहेबांचं, हिंदुहृदय सम्राटांचं महत्त्व कमी करण्यासाठी हे जे तुम्ही केलेलं आहे ना, हे जनता लक्षात ठेवते आहे, एवढं तुम्हाला मी सांगतो. आनंद दिघे यांच्याविषयी पूर्ण आदर ठेवून मी हे बोलतो. नाही, पण राऊत साहेब, देवाभाऊ जाहिरातीमागे अज्ञात शुभेच्छुक होते. काल एकनाथ शिंदेंनी स्वतःच्या नावासह ज्या जाहिराती दिलेल्या आहेत, असं म्हटलं जात आहे की फडणवीसांच्या लोकप्रियतेच्या कॅम्पेनवर शिंदेंच्या माध्यमातून कुरघोडी केली जात मी असं, मला याच्याविषयी काही म्हणायचं नाही. हा काळ्या पैशाचा खेळ आहे. जर देवेंद्र फडणवीसांनी 200 कोटी खर्च केले असतील तर मिंध्याने 150 कोटी खर्च केले. पण हे 200 आणि 150 कोटी रुपये आले कुठून जाहिरातीवर उधळण्यासाठी? याचा तपास एखादं तपास यंत्रणा करणार आहे का? करा ना. शरद पवारांना आता प्रश्न विचारला की महाविकास आघाडी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात काय भूमिका आहे? त्यांचं म्हणणं आहे जर दोन भाऊ एकत्रित असतील तर आम्ही सकारात्मक आहोत, मात्र ज्या ठिकाणी महाविकास आघाडी लढायची त्या ठिकाणी महाविकास आघाडी, आणि ज्या ठिकाणी आम्ही मुंबईचं लोढाकरण आणि कंबोजीकरण झालं अशी टीका राऊत यांनी केलेली आहे. इतकंच नाही तर मुंबईचा महापौर हा शिवसेनेचाच होणार, मराठीच होणार असं देखील राऊत स्पष्ट करतायत. बेस्टच्या निवडणुकीवरून राऊत यांनी दावा केलाय. 5,000 मतं विकत घेतली असा दावा खासदार संजय राऊत यांच्याकडून करण्यात येतोय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.